संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेची पूर्वतयारी सुरू। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेची पूर्वतयारी सुरू झाली आहे। याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी महापालिकेबाबत बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन मनपा क्षेत्रात टास्क फोर्स हेल्पलाईन आणि चाइल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला। तिसरी लाट आलीच तर महापालिका प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल असा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी यावेळी व्यक्त केला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी आयुक्त कार्यालयात मनपा क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीस डॉक्टर शरद घाडगे, डॉक्टर सतीश अष्टेकर, हर्षल वाघ, पंकज कुपवाडे, डॉक्टर जी.ए. श्रीनिवास, डॉक्टर सुधीर मगदुम, डॉक्टर उज्ज्वला गवळी, डॉक्टर वसुधा जोशी, डॉक्टर सुहास भावे, डॉक्टर विठ्ठल माळी, डॉक्टर अमित तगारे आदी बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते। या बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा झाली। तसेच या तिसऱ्या लाटेत कशा पद्धतीने बालकांना याचा त्रास होऊ शकतो, यावर काळजी कशी घ्यावी, उपचाराच्या पद्धती कशा असतील याबाबत सविस्तर चर्चा झाली। तसेच तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी मनपा क्षेत्रात टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। सांगली जिल्हाधिकाऱ्यांची महापौरांकडे नाराजी। महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यास विलंब। सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे। ऑक्सिजन व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत आहे। तरीही पालिका प्रशासन ऑक्सिजन प्लांट बसवण्यास का विलंब लावत आहे? या विलंबामुळे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स अभावी अनेक रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे। जिल्हा प्रशासन हरतऱ्हेचे प्रयत्न करून ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र महापालिका याच कामात काहीच मदत करताना दिसत नाही। पदाधिकारी, नगरसेवकांच्या दबावामुळे महापालिका प्रशासन ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा व व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला, मात्र पालिकेकडून निविदा काढण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून विलंब होत आहे। या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महापौरांनाही याबाबत प्रशासनाकडे बोट केलं असून काही अधिकाऱ्यांमुळे या कामात विलंब होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीच संबंधित अधिकाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी महापौरांनी केली आहे। सांगली जिल्ह्याला 8 दिवसात नवीन 7 रुग्णवाहिका मिळणार, प्राजक्ता कोरे। कोरोनाच्या लाटेमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी 7 रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत। त्या 8 दिवसात दाखल होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिली। याशिवाय सांगली जिल्हा परिषदेच्या आणखी 30 रुग्णवाहिका खरेदी करणार आहे असेही त्यांनी सांगितले। अध्यक्षा कोरे म्हणाले, राज्य शासनाच्या मदतीने मागील महिन्यात जिल्ह्यासाठी नव्या 14 रुग्णवाहिका मिळाल्या होत्या। सध्या कोरोनाची लाट सुरू आहे। शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका नसल्याची बाब समोर आली होती। राज्य सरकारकडून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला। त्यानुसार शासनाकडून 7 रुग्णवाहिका मिळणार आहेत। कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी, शिराळा तालुक्यातील चरण, तासगाव तालुक्यातील सावळज, वाळवा तालुक्यातील बावरची, चिकुर्डे, खानापूर तालुक्यातील लेंगरे प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत। नवीन रुग्णवाहिका 8 दिवसात येतील, त्यामुळे रुग्णांची सोय करण्यातील अडचणी दूर होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। रेमडेसिवीर विक्री प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी। रेमडेसिवीर या इंजेक्शनचा साठा करून काळ्या बाजारात जादा दराने विक्री प्रकरणी अटक केलेल्या तिघांच्या टोळीला न्यायालयाने दिनांक 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। सचिन दौलत जोगम, वय वर्ष 30, राहणार कणेरकर नगर, कोल्हापूर, मूळ गाव गोतेवाडी, धामोड तालुका राधानगरी। प्रणव राजेंद्र खैरे, वय वर्ष 25, राहणार मराठा बोर्डिंग हाऊस, दसरा चौक, कोल्हापूर, मूळ गाव यल्लम्मा चौक, इस्लामपूर तालुका वाळवा, जिल्हा सांगली।
प्रकाश लक्ष्मण गोते, वय वर्ष 25, राहणार साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळगाव गोतेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। रुग्णालयातील रुग्णांना न वापरलेले रेमडेसिवीर ही इंजेक्शने काळ्या बाजारात जादा दराने विक्री करत असल्याचे तिघांचे रॅकेट रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने उघड केले होते। त्यांना अटक करून त्यांच्याकडून 3 रेमडेसिवीर इंजेक्शन व साहित्य असा सुमारे 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता। तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत। त्यांना न्यायालयात हजर केले असता दिनांक 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत। मेड इन शिराळा, कोरोनावर प्रभावी इंजेक्शन तयार। जगभर मृत्यूचे तांडव निर्माण करणाऱ्या कोरोनावर सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात जालिम उपाय सापडेल हे ऐकून कुणी विश्वास ठेवणार नाही। मात्र शिराळ्यातील आयसेरा बायोलॉजिकल जागतिक पातळीवर औषध निर्माण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने अँटी कोविड सिरम नावाचे इंजेक्शन तयार केले आहे। 1 किंवा 2 इंजेक्शन दिल्यानंतर कोरोना रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे। कोरोनाचे विषाणू टोचून घोड्याच्या शरीरात अँटीबॉडीज म्हणजे प्रतिजैविके तयार करायची आणि मग अँटीबॉडीज असलेल्या घोड्याच्या रक्तातील अँटीसेरा काढून तयार केलेले इंजेक्शन कोरोना रुग्णांना दिल्यास रुग्णांच्या शरीरातील कोरोना विषाणू नष्ट होतो अशी ही प्रक्रिया आहे। ती नीट समजून घेतली म्हणजे कोरोनाच्या जागतिक महायुद्धात शिराळ्याच्या या कंपनीने एक प्रकारे आपले घोडदळ उतरवले असे म्हणता येईल। या इंजेक्शनच्या प्राण्यावरील चाचण्या यशस्वी झाल्या असून मानवी वापरासाठी आता या इंजेक्शनला आधी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया आणि त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च तथा ICMR ची परवानगी कधी मिळते याकडे कोरोनाग्रस्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे। कोरोनावरील कोविशिल्ड लस तयार करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटशी या कंपनीचा कोविडवर संशोधन आणि विकास करार आहे। ICMR ही भारतातील सर्वोच्च वैद्यकीय यंत्रणा आहे। कोरोना लसींना देखील ICMRच्या परवानगीशिवाय भारतात प्रवेश मिळालेला नाही। ICMR ने सर्वप्रथम पुण्याच्या सीर निर्मित कोविशिल्ड ला परवानगी दिली आणि अंमळ उशिरा भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला हिरवा कंदील दिला। त्यानंतरच या दोन्ही लसी रुग्णांना दिल्या जाऊ लागल्या। त्यामुळे घोड्यांच्या अँटीसेरापासून तयार केलेले हे इंजेक्शनही ICMRच्या परवानगीशिवाय रुग्णापर्यंत पोहोचू शकणार नाही। कोविड-19 वर विलाज म्हणून घोड्याच्या शरीरातून अतिशुद्ध अँटीसेरापासून विकसित करण्याचा प्रकल्प ICMR ने गतवर्षी जाहीर केला होता। हैदराबाद स्थित एका खासगी कंपनीच्या सहयोगाने हा अँटीसेरा विकसित केला जाणार असल्याचे ICMR ने म्हटले होते। हैदराबादच्या कंपनीचे नाव तेव्हा समोर आले नाही। आता मात्र सांगली जिल्ह्याच्या शिराळ्यातील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोरोना विषाणूचा खात्मा करणाऱ्या अँटी कोविड सिरम इंजेक्शनच्या सर्व चाचण्या पूर्ण केल्याची आनंद वार्ता दिली आहे। सर्पदंश, विंचू, मलेरिया यावरील अत्यंत प्रभावी औषधे जगभर निर्यात करणाऱ्या या आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचे संचालक नंदकुमार कदम आणि धैर्यशील यादव यांनी त्यांना सांगितले की सर्पदंश, रेबीज, धनुर्वात, घटसर्प इत्यादी रोगांवरील प्रतिजैविके तथा अँटीबॉडीज ही घोड्यांच्या रक्तामध्ये त्या रोगांचे जंतू टोचूनच बनवली जातात। जगभरात याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रोगांवरील औषधे बनवली जातात। त्याच पद्धतीने घोड्याच्या रक्तात कोरोनाचे विषाणू टोचून कोरोनाचा खात्मा करणारी प्रतिजैविके आम्ही तयार केली आहेत। जगभरात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाच्या कोणत्याही स्ट्रेनवर मेड इन शिराळा अँटी कोविड सिरम प्रभावी ठरू शकते। कंपनीचे ज्येष्ठ आणि अनुभवी संचालक प्रतापराव देशमुख, डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या सहयोगातून या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे। हे औषध तयार करण्यासाठी कंपनीच्या अनुभवी व तज्ञ संचालकासह तज्ञ कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर अविरत कष्ट, संशोधन आणि शेकडो प्रयोग केले आहेत। या औषधांच्या जनावरांवरील अनेक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत। कंपनीने आता या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली आहे। येत्या काही दिवसातच तशी परवानगी मिळेल अशा आशाही आयसेराच्या संचालकांनी व्यक्त केली। मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर ICMRच्या परवानगीनंतर लगेचच या औषधाचा प्रत्यक्ष वापरला आणि उत्पादनाला सुरुवात करणार असल्याचे कदम व यादव यांनी स्पष्ट केले। सध्या देशभरात निर्माण झालेल्या लसीचा तुटवडा आणि कोरोनाच्या रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या औषधांचीही टंचाई अशा परिस्थितीत अँटी कोविड सिरम हे इंजेक्शन महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल। सध्या प्रायोगिक तत्वावर आयसेरा बायोलॉजिकल कंपनीने 3 लाख डोस तयार केले असून केंद्रांच्या परवानगीनंतर दरमहा 5 ते 9 लाख डोस तयार करण्याची कंपनीची तयारी असल्याचे आयसेराचे संचालक नंदकुमार कदम म्हणाले।
कोरोनाची लस दिल्यानंतर रुग्णाच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणारी प्रतिजैविके तथा अँटीबॉडीज तयार होतात. याला ॲक्टिव्ह इम्युनायझेशन म्हणतात. मात्र एखाद्या व्यक्तीने कोरोनाची लस घेतली नाही आणि त्यास कोरोना झाला तर उपचाराचा महत्त्वाचा भाग म्हणून त्यास कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज इंजेक्शनच्या माध्यमातून टोचल्या जातात. याला पॅसिव्ह इम्युनायझेशन म्हणतात. शिराळ्यात तयार झालेले अँटी कोविड सिरम हे लस नव्हे तर इंजेक्शन आहे आणि ते रुग्णांना दिल्यास रुग्ण आजच्यापेक्षा फार गतीने बरा होऊ शकेल. कोविशिल्ड पाठोपाठ आता कोवॅक्सिनची निर्मितीही महाराष्ट्रात होणार. कोरोना काळात लसीचा आणि खास करून कोवॅक्सिनचा तुटवडा असताना त्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात पुण्यानजीकची जागा भारत बायोटेकची सहयोगी कंपनी बायोव्हॅट प्रायव्हेट लिमिटेडला मंजुरी द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशांमुळे राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यास मदतच होणार आहे असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. साल 1973 मध्ये इंटरव्हेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीला पुण्याजवळील मांजरी खुर्द गावातील 12 हेक्टर जागा पाय आणि तोंडांच्या रोगावरील लस तयार करण्यासाठी देण्यात आली होती. कोविड-19चा वाढता उद्रेक पाहता त्या जागेवर आपल्याला आता कोवॅक्सिन या लसीची निर्मिती करण्याची अनुमती देण्यात यावी. त्यासाठी लागणारे विविध परवाने आणि मान्यता राज्य सरकारकडून देण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका भारत बायोटेकच्या सहयोगी कंपन्यांनी असलेल्या कर्नाटक येथील बायोव्हेट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर न्यायमूर्ती के तातेड आणि न्यायमूर्ती NR बोरकर यांच्या खंडपीठासमोर VC मार्फत सुनावणी पार पडली. हा भूखंड ताब्यात देण्यास दिरंगाई झाल्यामुळे प्लांटमध्ये युनिट आणि यंत्रसामुग्री सध्या पडून आहे. हा युनिटचा कोवॅक्सिन लस निर्मितीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. तसेच कंपनी या जागेबाबत भविष्यात कोणत्याही हक्काचा दावा करणार नाही. भूखंडाचा उपयोग हे केवळ वॅक्सिन तयार करण्यासाठीच करण्यात येईल असं हमीपत्रही याचिकाकर्त्या कंपनीच्या वतीने बाजू मांडताना न्यायालयात सादर केलं गेलं. जर कंपनी सध्याच्या काळात जीवनरक्षक लस तयार करण्यासाठी या युनिटचा वापर करत असेल आणि भविष्यात जागेबाबत कोणताही हक्क ठेवणार नसेल तर महाराष्ट्र सरकारला जागेचा ताबा देण्यास कोणताही आक्षेप नाही अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट केली. तसेच सर्व अटी मान्य असल्यास कंपनीने परवान्यासाठी रीतसर अर्ज दाखल करावा जेणेकरून राज्य सरकार त्याबाबत त्वरित विचार करेल असंही महाधिवक्ता कुंभकोणींनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणाची परिस्थिती पाहता पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक, पुणे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनीला लागणारे योग्य परवानग्या NOC लवकरात लवकर द्यावे जेणेकरून कोवॅक्सिन आणि इतर जीवनरक्षक प्रतिबंधक लस तयार करण्यास वेळेवर सुरुवात होईल असं स्पष्ट करत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली. नियम मोडणाऱ्या 821 जणांवर कारवाई करण्यात आली. सांगली जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर फिरण्याची परवानगी नाही. अशातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांनी आता कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला होता. त्यानुसार आता कारवाई सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 95 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. रविवार आणि सोमवार या 2 दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर 821 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2,76,500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच दारूबंदी असतानाही बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत 77 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 180 मिलीच्या देशी दारूच्या 84 बाटल्या तसेच विदेशी कंपनीच्या 73 बाटल्या अशा एकूण 1,84,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. रयत क्रांतीच्या मराठा आरक्षण आंदोलनास झाली सुरुवात. मराठ्यांच्या पोरांचं आरक्षण बांधलं काठीला, महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला हे घोषवाक्य घेऊन राज्यभर आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. इस्लामपूर येथील निवासस्थानी आमदार सदाभाऊ खोत, आई रत्नाबाई खोत, नातू स्पंदन खोत आंदोलनात सहभागी झाले. राजकारणामध्ये जे मराठे आहेत ते प्रस्थापित सुभेदार आहेत. या सुभेदारांना गरीब मराठा समाजाच्या मुलांची प्रगती नको आहे.
या सरदारांनीच गरीब मराठा समाजाला जाणीवपूर्वक आरक्षण दिले नाही. ब्राह्मण समाजाचा नेता मुख्यमंत्री झाला तेव्हा त्यांनी आरक्षणाचे बोचके बाहेर काढले, अशी घणघणाती टीका माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. तसेच मराठा आरक्षणासाठी आणि आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते, परंतु या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण धुळीला मिळवलं. यापुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत रयत क्रांती संघटना शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी बोलताना त्यांनी दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने मराठा आरक्षण मराठ्यांना मिळवून दिलं, परंतु या महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण धुळीला मिळवलं आणि म्हणून आज रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मराठ्यांचं आरक्षण बांधलं काठीला आणि महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला. हे आंदोलन आज राज्यभर होत आहे. निश्चितच जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन, सांगलीत अनुराधा हॉटेलवर कारवाई. सांगली महापालिका प्रशासनाकडून हॉटेल सील. सांगली शहरात शासनाच्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिव्हिल रोडवरील अनुराधा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहर पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सदर हॉटेल हे सील करण्यात आलं आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त एस खरात यांनी ही कारवाई केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाकडून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय सेवा आणि मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याबाबत सक्त आदेश आहेत. याबाबत उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सूचना दिल्या होत्या. आज दुपारी शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे सिव्हिल रोडवरून जात असताना त्यांना हॉटेल अनुराधा हे सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सिंदकर यांनी तातडीने सहाय्यक आयुक्त एस खरात यांना बोलावून घेत संबंधित हॉटेलवर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याची सूचना केली. यावेळी सहाय्यक आयुक्त एस खरात, मनपा आयुक्त माननीय नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार प्रमोद कांबळे, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, किशोर कांबळे, नासिर जांभळीकर यांच्या मदतीने हॉटेल अनुराधावर सीलची कारवाई करण्यात आली. आज दिनांक 10/5 रोजी सिव्हिल हॉस्पिटल रोडने जात असताना हॉटेल अनुराधा हे चालू असल्याचं आढळून आल्याने तत्काळ महापालिकेचे पथक सहाय्यक आयुक्त श्री खरात साहेब यांना फोन केल्यानंतर त्यांची टीमही आली. त्यांची टीमने आणि सांगली शहर पोलीस ठाण्याने दोघांनी विश्रामबागचं पथक असं संयुक्तरित्या पाहणी करून सदर हॉटेल चालू असल्याचं आढळून आल्याने सदर हॉटेलवर सील करण्यात आलेलं आहे. विश्रामबाग परिसरातील सांगली शहर परिसरातील सर्व नागरिक आणि व्यावसायिकांना आव्हान आहे की आपण विनाकारण व्यवसाय चालू करू नका, अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई तसेच सील करण्याची कारवाई करण्यात येईल. मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाने पोलिसांच्या कामगिरीला ठोकले सॅल्यूट. पोलीस दादा, तुम्ही रात्रंदिवस बजावत असलेल्या ड्युटीमुळे आम्ही सुखाने राहत आहोत. आपण कोरोना संकटाविरोधात रस्त्यावर पाय रोवून उभा राहिल्याने कोरोना काहीसा आटोक्यात आला आहे. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान असून आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत, अशा भावना युवा नेते प्रतीकदादा पाटील यांनी पत्राद्वारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळवल्या आहेत. मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाने पोलिसांच्या कामगिरीला सॅल्यूट ठोकत दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, आष्टा, कासेगाव, कुरळप येथील 315 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व सन्मानपत्र वाटप करण्यात आले. मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हणले आहे, आपण रात्रंदिवस बजावत असलेल्या ड्युटीमुळे समाजात कायदा व सुव्यवस्था असून आम्ही सुखाने राहत आहोत. सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात आपण रस्त्यावर उतरून पाय रोवून उभा ठाकला आहात. आपण आपल्या कुटुंबापेक्षा समाजाची काळजी करत खाकी बाणा दाखवत आहात. त्यामुळे कोरोना काहीसा आटोक्यात येत आहे. आम्हाला आपला सार्थ अभिमान असून आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत, अशा भावना श्री पाटील यांनी पत्रात व्यक्त केल्या आहेत. इस्लामपूर येथे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, प्राचार्य शामराव पाटील, पक्षप्रतोद संजय कोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शहाजी बापू पाटील, कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष MJ पाटील, आष्टा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी, कारखान्याचे संचालक विराज शिंदे, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष संग्राम फडतरे, युवक शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, ज्येष्ठ नेते रघुनाथ जाधव, कासेगाव येथे माजी जिल्हा परिषद पंचायत
अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता पाटील, सरपंच किरण पाटील, ज्ञानदेव पाटील तर कुरळप येथे जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे वाटप केलं आहे. इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, आष्टाचे पोलीस निरीक्षक सिद्ध, कासेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते, कुरळपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मदत स्वीकारताना कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे, संघटक विनायक मुळीक, राजाराम जाधव, शशिकांत वायदंडे, प्रसाद शेळके, विनायक जगताप यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. अठरा ते 44 वयोगटातील लसीकरण रखडणार, राजेश टोपेंनी मांडली वस्तुस्थिती. देशात लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खीळ बसली आहे. महाराष्ट्रात 45 वर्षापुढील आणि 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. मात्र लसीचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी 45 वर्षापुढील गटांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती देत राज्यातील लस तुटवड्याची वस्तुस्थिती मांडली. राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या लसीच्या साठ्याची माहिती दिली. टोपे म्हणाले, 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने 45 वर्षापुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. पण राज्यात सध्या कोवॅक्सिनचे 35,000 डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यांची संख्या 5 लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं जे वॅक्सिन आहे ते आज साधारणपणे 2.5 लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले 35,000 असे मिळून ते 3 ते 3.25 लाख कोवॅक्सिनचे डोस 45 वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी आलेले लसीचे डोस 45 वर्षापुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशी सूचना महाराष्ट्रातील सर्व लसीकरण केंद्रांना देण्यात आली आहे. कोवॅक्सिनचा दुसरा डोस राहिला आहे असं नाही, तर कोविशिल्डचे सुद्धा 16 लाख डोस केंद्राकडून यायचे राहिलेले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याशी फोनवरून 15 ते 20 मिनिटं चर्चा केली. त्यांना याबाबतची माहिती दिली. पण ज्यांच्याकडे लसीचे डोस उपलब्ध नाहीयेत त्यामुळे राज्याने खरेदी केलेले लस केंद्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरावी लागत आहे. टास्क फोर्सची चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्री असे म्हणाले की टास्क फोर्सशी चर्चा करून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण काही दिवसांसाठी कमी वेगाने करण्यासंदर्भात सूचना केली आहे. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल. कारण खरेदी करण्याची तयारी असली तरी लस उपलब्ध नाही, असे टोपे यांनी माहिती दिली. कोरोनाचा कहर सुरू असताना सातारा पालिका सुस्त का? आमदार शिवेंद्रसिंहराजे. कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. दररोज 2,000पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. जिल्हा रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर यासह सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालये फुल्ल झाली असून रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. अशी भयानक परिस्थिती असताना सातारा पालिकेकडून नागरिकांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नाही. कोरोनाचा कहर सुरू असताना सातारा पालिका सुस्त का बसून आहे, असा सवाल आमदार श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला असून सातारकरांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी पालिकेने सुरू करावा, असे त्यांनी म्हटले आहे. सातारा पालिकेची हद्दवाढ झाली असून शाहूपुरी, शाहूनगर आदी उपनगरे पालिकेत समाविष्ट झाली आहेत. यापूर्वी शाहूपुरी सारख्या ग्रामपंचायती कण्हेर आरोग्य केंद्राशी जोडल्या होत्या, मात्र आता शहराशी जोडल्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपलब्ध आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आणि उपचाराअभावी रुग्ण दगावत आहेत. होम आयसोलेशन मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण असून त्यांच्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे. घर लहान असेल तर हा धोका वाढत असून बहुधा यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे कोरोना आपत्ती निवारणासाठी खर्च करावेत, अशा सूचना शासनाने पालिकेला दिल्या आहेत. रहमतपूर सारख्या छोट्या नगरपालिकेने येथील नागरिकांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू केले असून अगदी बेड, लाईट व्यवस्था, ऑक्सिजनसह सर्व सुविधा या सेंटरसाठी या पालिकेने दिल्या आहेत. रहमतपूर सारखी छोटी नगरपालिका सुविधा उपलब्ध करून देत असेल तर शासनाने सूचना देऊनही सातारा सारखी मोठी अ वर्ग नगरपालिका थंड का पडली आहे, हा खरा प्रश्न आहे.
सातारा शहर आणि लगतच्या उपनगरामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा वेळी पालिकेने काहीतरी सुविधा देणे अपेक्षित आहे. सातारा शहर आणि आसपासच्या परिसरात मोठमोठी मंगल कार्यालय आहेत. पालिकेचे स्वतःचे मंगल कार्यालय आहे. अशा ठिकाणी रुग्णांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी पालिकेने सुरू केल्यास त्यांना सातारकरांना फायदा होईल असे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी म्हटले आहे. सर्व प्रकारच्या उपलब्ध असताना महापालिकेकडून काहीही सुविधा दिले जात नाही. यामागचे गौड बंगाल काय असावे हा खरा प्रश्न आहे. पालिकेच्या नगराध्यक्षा सौ माधवी कदम यांच्या पती डॉक्टर संजोग कदम हे आरोग्य उपसंचालक आहेत. पती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पदावर आहे. याचा तरी फायदा माधवी कदम यांनी सातारकरांना करून द्यायला हवा होता. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अजूनही वेळ निघून गेलेली नाही. सातारा पालिकेने आपली जबाबदारी ओळखून सातारकरांच्यासाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी म्हटले आहे.